नमस्कार मंडळी, दाता ईश्वर कृषी योजनेमध्ये आपले स्वागत आहे. दाता ईश्वर कृषी योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच नोकरदार वर्गासाठी, व्यावसायिक वर्गासाठी तयार करण्यात आलेली आहे. सदरची योजना ही दाता ईश्वर फाउंडेशन सेक्शन 8 NGO मार्फत राबवण्यात येत आहे आणि ती सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. बऱ्याच मंडळींचा प्रश्न होता की दाता ईश्वर कृषी योजनेमार्फत जर वाहन कशा पद्धतीने घ्यावं, मनामध्ये गोंधळ चाललेला होता. तो गोंधळ आज आपण इथे स्पष्टपणे काढणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला दाता ईश्वर कृषी योजनेमार्फत 2 व्हीलर 4 व्हीलर मोठे वाहन यंत्र कशा पद्धतीने घेता येते, कॅल्क्युलेशन कसं असतं, कुठे पैसे भरायला लागतात, किती भरायला लागतात, हप्ते कसे जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरं या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. सुरुवातीला आपण ओव्हरऑल तुमच्यापर्यंत जो आमचा बॅनर पोस्टर जे पोचतंय व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा कोणी तुमच्या ग्रुपवर टाकतं गावामध्ये, कोणी ऑफिस दाता ईश्वर फाउंडेशनचं मुख्य कार्यालय नाशिक येथे आहे, त्या ठिकाणी येऊन आणि व्हिजिट देऊन आणि मग ते इथून अधिक माहिती घेऊन त्यांना आवडलेली गोष्ट असते ती आणि म्हणून त्यांनी तुम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्यासाठी टाकलेली असते. आणि अशी ती माहिती परंतु आपल्याला समजत नाही की हे नक्की कशा पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो. ऑनलाईन सेंटरवर, CSC सेंटरवर दाता ईश्वर सबसिडीचे फॉर्म अद्याप भरणं सुरू झालेलं नाही आहे. ज्यावेळेस आपली वेबसाईट त्यांना मिळेल त्यावेळेस ते तिथून भरणं सुरू करतील. परंतु आता प्रत्येक तालुका लेवलला दाता ईश्वर कृषीचे सबसिडी असोसिएट आपण नेमण्यात आलेले आणि ते सुद्धा अनेकांना मदत करते. बरेच लोक व्हॉट्सअपने फॉर्म मागून घेतात आणि फॉर्म भरतात. बरेच लोक शोरूमला जातात, तिथून माहिती मिळते. शोरूमवाले पण बऱ्यापैकी काही माहिती सांगतात, काही नाही सांगत. पण आपण त्यांच्यावर डिपेंड न राहता सर्वजण एकमेकांना सहाय्य करून एकमेकांना माहिती देणं गरजेचं आहे. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल की कशा पद्धतीने मी फॉर्म भरला पाहिजे आणि मी जे वाहन घेणार आहे हे दाता ईश्वर कृषी योजनेच्या 30% सबसिडीमधून कशा पद्धतीने माझ्या घरापर्यंत आणू शकतो. आणि अप्रत्यक्षरित्या मला जे व्याज वगैरे भरावं लागणार होतं किंवा पूर्ण वाहनाची किंमत द्यावी लागणार होती, हे जे पैसे आपल्या कुटुंबातून बाहेर जाणार आहे ते आपल्या कुटुंबामध्ये बचत कशी केली पाहिजे आणि वाचतील कशी. चला आपण सुरू करू. इकडे येऊ आपण. सुरुवातीला आपल्याला इथं बघायचं आहे दाता ईश्वर फाउंडेशन. दाता ईश्वर फाउंडेशन, दाता ईश्वर कृषी योजना, सर्व शेती व शेती संबंधित व्यावसायिक कृषी सबसिडी लागू. नंतर या ठिकाणी आपले CIN नंबर दिले गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स याच्या अंतर्गत सेक्शन 8 NGO दाता ईश्वर फाउंडेशन आणि त्याचे इथे आपल्याला नंबर बघायला मिळतात. CIN नंबर, पॅन नंबर, टॅन नंबर आणि शिवाय आणखी कॉपीराईट देण्याचं कारण असं की दाता ईश्वर मार्फत 12 सबसिडी योजना महाराष्ट्र राज्यासाठी किंवा नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यासाठी 14 ते 15 वर्षाचं रिसर्च सामाजिक संशोधन करण्यात आलेले आहे. सामाजिक समस्यांवर संशोधन करून मग हे योजना तयार झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे अशा योजनांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंदर कॉपीराईट ROC नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे सदरच्या योजना ह्या दाता ईश्वर फाउंडेशनच्या स्वतःच्या असून स्वतःच्या प्रॅक्टिकल करून इम्प्लिमेंट करून त्या लांबपर्यंत समाजासाठी उपयुक्त ठरतील का नाही हे चेक करूनच कॉपीराईट नंबर दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांनी अभ्यास करून त्याचा परिणिती तपासून आणि मगच त्याला आपल्याला या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्ये आणलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये त्याला ISO प्रमाणित सुद्धा झालेलं आहे आणि आतापर्यंत 3 अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत दाता ईश्वर सबसिडीला, दाता ईश्वर फाउंडेशनला सबसिडी राबवण्याबद्दल. दुसरी गोष्ट असं समाज मान्यता सर्वात महत्वाची आहे. समाजाची मान्यता मिळालेली आहे आपल्याला. मान्यता याचा अर्थ काय की समाजाला ते आवडतंय, समाजाला लाभ मिळतोय आणि म्हणून त्यांनी दाता ईश्वरला प्राधान्य देण्याला सुरुवात केलेली आहे. पुढे आपण बघू की आता सर्वात आधी पहिले वाहनांचे स्वप्न होईल साकार, दाता ईश्वर सबसिडीचा आधार. कोणत्याही पद्धतीने वाहन घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला सबसिडीचा आधार घेऊन मध्यमवर्गीय त्याच्या स्वप्नातील वाहन, खाली कोणी असेल आमची तर त्याला 2 व्हीलर किंवा ज्याला 4 व्हीलर घ्यायची असेल तो 4 व्हीलर, ज्याला मोठे वाहन घ्यायचे असेल आयसर वगैरे, JCB, पोकलँड हे सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो आपण, ट्रॅक्टर वगैरे सर्व. आता आपण पुढे जाऊ. त्यांना यामध्ये अप्रत्यक्षरित्या आर्थिक आधार होतो.
डायरेक्टली आपण आधार देऊ शकत नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्यांच्या कुटुंबामध्ये आधार होतो. आता जर ट्रॅक्टरचं उदाहरण पाहिलं, ट्रॅक्टरला 6 ते 6.5 लाख रुपयाचा आधार होतो. त्या फॅमिलीचे 6 ते 6.5 लाख रुपये वाचतात, जो दाता ईश्वर सबसिडी योजनेमधून ट्रॅक्टर खरेदी करतो. शिवाय इकडे टू व्हीलरकडे जर आपण बघितलं, टू व्हीलरमध्ये आपले 72 ते 82 हजार रुपयाचा लाभ होतो. म्हणजे एका टू व्हीलरमध्ये जी 1.5 लाखाची टू व्हीलर ही 2 लाखाच्या आसपास जाणार असते, ती आपल्याला 1,05,000ला मिळते. म्हणजे 85-90 हजाराचा लाभ होतो टू व्हीलरमध्ये. 1 लाखाची टू व्हीलर घेतली तर तिला 30% लाभ होतो, म्हणजे 30,000चा लाभ होतो. म्हणजे ती 17,000 रुपयाला आपल्याला मिळत असते. प्लस व्याज आणखी 25,000 ते 30,000 रुपये व्याज वाचत असते. म्हणजे ते झाले 30,000 ते 25,000 रुपये व्याज, म्हणजे 50 ते 60,000 रुपयाचा आपल्याला टू व्हीलर मागे लाभ मिळत असतो. म्हणजे आपले पैसे वाचत असतात, बचत होत असते. तेच पैसे आता उद्दिष्ट प्रामुख्याने काय ठेवण्यात आले, हा काही व्यवसाय नाही आहे. दाता ईश्वर फाउंडेशन काही व्यवसाय नाही, कुठल्याही पद्धतीने प्रॉफिट ओरिएंटेड ते नाहीये, कुठेही इन्व्हेस्टमेंट करत नाहीये. दाता ईश्वर फाउंडेशनला हे इनडायरेक्टली समाजामध्ये आधार झाला पाहिजे असा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही त्याच्यामधून फॉर्म भरून वाहन घेतात, म्हणून तुम्हाला तो आधार मिळत असतो. आता या ठिकाणी आपण नियम बघू. योजनेचे नाव आहे दाता ईश्वर कृषी योजना. स्वरूप बघू. सर्व प्रकारच्या वाहन खरेदीवर 30% सबसिडी व व्याजमाफी या ठिकाणी आपल्याला मिळते. सर्व ग्राहकांना ते लागू आहे. कोणी जातपात धर्म विचारायचा नाही, कोणी गरीब श्रीमंत विचारायचा नाही, कोणी SC NT विचारायचं नाही, कोणी मराठा कुणबी विचारायचं नाही. आपण महाराष्ट्रीयन आहोत, सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारे महाराष्ट्रीयन, बस खतम. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कोणत्याही जात धर्म पडताळा करायचा नाहीये, जातीचं प्रमाणपत्र द्यायचं नाहीये, किंवा कोणत्याही ठराविक जातीसाठी हे असं पण नाहीये. महाराष्ट्रामध्ये जेवढेही असतील नागरिक तेवढे दाता ईश्वर कृषी योजनेचा लाभ घेऊ शकतात. पुढे आपण बघू. आवडीनुसार आपल्याला वाहन निवड करता येते. नागरिकांना प्रश्न पडतो, मग यांच्याचकडून वाहन घ्यायचं का? दाता ईश्वर फाउंडेशन किंवा दाता ईश्वर कृषी योजनेअंतर्गत कुठलंही वाहन विक्री केली जात नाही. वाहन आपल्याला आपल्या तालुक्यातील शोरूम मधूनच घ्यायचे असते. त्या शोरूमचा आणि दाता ईश्वरचा कुठलाही काही संबंध नाही. आपण आपल्या आवडीनुसार वाहनाची निवड करायची, कोटेशन घ्यायचं आणि दाता ईश्वर सबसिडी कार्यालयाला यायचं. किंवा लांब असाल, दूर असाल तर प्रत्येक जिल्ह्याला आपण ऑफिस देणं सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 11 ऑफिसांची नियुक्ती झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिस जाणारे टोटल 35 ऑफिस असणारे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता. आपल्या जिल्ह्याला ऑफिस आलेलं नसेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्य ऑफिस आहे, त्या ठिकाणी येऊन करू शकता. शक्यच नसेल येणं तर व्हॉट्सअपने कोटेशन पाठवून सुद्धा आपण दाता ईश्वर कृषी योजनेचा फॉर्म मागू शकतो, प्रिंट काढून भरू शकतो आणि दाता ईश्वर सबसिडी कोटेशन घेऊ शकतो. आता एवढी सुविधा तुमच्यासाठी करून देण्यात आलेली. मिळणारे लाभ काय याच्यामध्ये, जर आपण नागरिक शोरूमला जातात, गाडीची निवड करतात, कोटेशन घेतात, थोडाफार डिस्काउंट घेतात, लोन फाईल करतात, डाऊन पेमेंट भरतात आणि गाडीची डिलिव्हरी घेतात आणि रेग्युलर दर महिन्याचे हप्ते भरतात. अशी ही पारंपरिक पद्धत आहे. पण या ठिकाणी थोडी पद्धत आपण बदललेली. दाता ईश्वर प्लॅटफॉर्मवर, सबसिडीच्या प्लॅटफॉर्मवर ही मेथड थोडी वेगळी. याच्यामध्ये काय असतं, नागरिक शोरूमला जातो, गाडीची निवड करतो, कोटेशन घेतो आणि ते कोटेशन सरळ दाता ईश्वर कृषी योजनेकडे पाठवतो. तिथून 30% वजा करून दाता ईश्वर सबसिडी कोटेशन येतं. आल्यानंतर तुम्ही ते समजून घ्यावं लागेल. समजल्यानंतर दाता ईश्वर सबसिडीचा फॉर्म येतो, प्रिंट आउट काढून भरून घ्यायचा. त्याच्यानंतर सबसिडी नोंदणी करून घ्यायची आणि मग त्या तिथे सबसिडी कोटेशनमध्ये दिल्याप्रमाणे गाडीवर लोन फाईल करून घ्यायची आणि EMI करून घ्यायचे आणि मग डाऊन पेमेंट भरून गाडी तुम्ही आपण डिलिव्हरी घेऊ शकतो. उर्वरित प्रक्रिया ही दाता ईश्वर कार्यालय सबसिडी कार्यालयाला करावी लागते आणि तिथून दाता ईश्वर सबसिडी पावती घ्यावी, म्हणजे आपलं वाहन सबसिडीमध्ये होईल. असं केल्याने काय लाभ होऊ शकतो? सर्वात पहिला लाभ तुम्हाला 30% सबसिडी किमतीमधून वजा होते. 30% सबसिडी किमतीमधून वजा होते. म्हणजे जर 1 लाखाचं वाहन असेल तर 30% म्हणजे 30,000 वजा झाले, 70,000 मध्ये लाभ. 70,000 मध्येच ते वाहन आलं. 10 लाखाची गाडी असेल तर 7 लाखाला झाली, 3 लाख वजा करून.
या पद्धतीने हा भाग वजा होऊन जातो. दुसरी गोष्ट सबसिडी प्रति EMI मिळते. म्हणजे काय होतं की आपण जे हप्ते दर महिन्याला भरतो ते आपण स्वतःच्याच खात्यामधून जातात ग्राहकाच्या, परंतु ग्राहकाच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला किंवा थोडा 1-2 दिवस इकडे तिकडे होतो, परंतु आपल्या EMI तारखेच्या अगोदरच सबसिडीचे पैसे ग्राहकाच्या खात्यामध्ये दाता ईश्वर फाउंडेशन कृषी योजनेच्या अकाउंटमधून आलेले असतात आणि मग आपला हप्ता फायनान्सवाले किंवा बँकवाले घेत असतात. ग्राहकाच्या खात्यामध्ये EMI कोणी टाकला किंवा पैसे कोणी भरले, त्यांनी स्वतः भरले का कोणती संस्था टाकते, याचा प्रॉब्लेम फायनान्सवाल्यांचा नाही. फायनान्सवाल्यांना कोणतीही त्यामध्ये हरकत नाही की ग्राहकाच्या खात्यात कोण पैसे टाकते, कोणीही टाकू शकतं. आणि बँकिंग सिस्टम असे की कोणीही कोणाच्या खात्यामध्ये पैसे टाकू शकतो. त्यांना फक्त त्यांच्या EMI ची गरज असते. कोणी पैसे टाकले त्याची काही ते बघण्यासाठी आपल्याकडे येत नाही. म्हणजे इनडायरेक्टली दाता ईश्वर सबसिडी मार्फत EMI येतो आणि मग तो फायनान्सवाले ऑटो करून घेतात ऑटोमॅटिक. चला पुढे बघू आपण व्याजमाफी. आता या ठिकाणी व्याजमाफी काय आहे ते उत्तर मी इकडे देणारच आहे. व्याजमाफी म्हणजे तुम्हाला ते जे हप्ते जर सबसिडीचे पैसे येतात तर ते व्याजासकट येतात आणि तुम्हाला व्याजमाफी मिळते. पुढे बघू आपण पात्रता. यासाठी वाहनावर 82 ते 85% लोन फाईल करणे आवश्यक आहे. आता जेव्हाही तुम्ही वाहन घ्यायला जातात तेव्हा लक्षात ठेवायचं, जर आपल्याला दाता ईश्वर कृषी योजनेअंतर्गत सबसिडी अंतर्गत ते वाहन करायचं असेल तर आपण शोरूमला गेल्या आपल्या वाहनावर 82 ते 85% ऑन रोड प्राईसच्या 82 ते 85% लोन फाईल करणे आवश्यक आहे. ज्या वाहनावर 82 ते 85% पेक्षा जास्त रकमेचे लोन फाईल केलेले आहे तेच वाहन दाता ईश्वर कृषी योजनेमध्ये फॉर्म भरून सबसिडी अंतर्गत होऊ शकतात. शिवाय या पुढे लोन कालावधी हा दुचाकीसाठी 3 वर्षाचाच असला पाहिजे. काही नागरिक लोन करतात परंतु सुरुवातीला जास्त अमाऊंट भरून देतात आणि कमी लोन करतात, किंवा काही 2-2 वर्षाचं लोन करतात, EMI करतात 24 EMI. पण तसं इथे चालत नाही. दाता ईश्वर कृषी योजनेमध्ये जर आपलं वाहन सबसिडी युक्त करायचं असेल तर दुचाकी असेल, 2 व्हीलर असेल तर 3 वर्षाचे 36 EMI करणं आवश्यक आहे. म्हणजे 85% लोन फाईल आणि 36 EMI असं जर त्याने केलेलं असेल आणि गाडी घेऊन झालेली असेल तरी देखील ते सबसिडीमध्ये आपलं वाहन करू शकतात, फॉर्म भरू शकतात. कोणाकोणाचे 10-15 दिवस झाले असतील गाडी घेऊन, 1-1.5 महिना झाला असेल, 2 महिने झाले असतील तरी सुद्धा ते सबसिडी फॉर्म भरून आपलं वाहन सबसिडीमध्ये करू शकतात. पुढे आपण बघू लोन कालावधीचा. 4 चाकीसाठी 4 व्हीलरसाठी आपल्याला 5 वर्षाचे किंवा 7 वर्षाचे EMI करणे अनिवार्य. 5 वर्षाचे 60 EMI किंवा 7 वर्षाचे EMI. 5 वर्षाचे केले तरी चालते, नो प्रॉब्लेम. परंतु ट्रॅक्टरच्या बाबतीत ज्या वाहनांचे EMI 6 महिने असतात त्यांनी 5 वर्षाचे 10 हप्ते करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही माहिती आपण या ठिकाणी समजून घेतली. असे बॅनर तुम्हाला व्हॉट्सअपला येतील, फेसबुकला पाहिले जातील किंवा बस स्टँडवर आवाज ऐकायला येईल दाता ईश्वर कृषी योजनेचा, किंवा तुमच्या गावामध्ये एखादा बॅनर बघायला मिळेल, किंवा एखाद्याच्या हातामध्ये पॅम्पलेट येऊ शकतं, किंवा ऑनलाईनला तुम्ही जेव्हा सबसिडी सर्च करता तेव्हा दाता ईश्वर सबसिडीची पण माहिती येत असते. तिथून तुम्ही माहिती घेऊन आणि फॉर्म भरू शकता. सर्वांसाठी आहे ते आणि सर्वजण त्याचा उपयोग करू शकतात. आता आपण पुढच्या सेशनमध्ये, आता या सेशनमध्ये आपण हा बॅनर समजून घेतला, माहिती समजून घेतली. पुढच्या सेशनमध्ये आपण सबसिडी कोटेशन कसे तयार होते हे बघू. धन्यवाद.